प्रेज द लॉर्ड. आज पुन्हा आपण तो विषय घेत आहोत जो मागच्या बुधवारी घेतला आणि पुन्हा त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. आणि पुन्हा तो विषय सांगेल जे आज पहिल्यांदा ऐकत आहे की का परमेश्वराने आम्हाला मिठाची उपमा दिली, आणि दुसरी गोष्ट का लोटाच्या पत्नीला त्यांनी का मिठाचा खाम केला. या दोन गोष्टीबद्दल या ठिकाणी आपण आज शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रथम गोष्ट का त्यांनी तिला मिठाचा खाम केला, आणि दुसरं आम्हाला मिठाची उपमा का दिली परमेश्वराने. तर या ठिकाणी आपण मत्तई याचा 5वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी आपण 13 वचन वाचणार आहोत. का इथं काय सांगितलं, बायबल सांगतं का तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रेज द लॉर्ड. ना मी निम्म वचन घेतलं. इथं बायबल सांगतं तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, परंतु मिठाची चव गेली मिटविता येईल, त्यानंतर ते बाहेर टाकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जावे, याशिवाय कशाच्या उपयोगाचे नाही. नाव इथं बायबल सांगतं का प्रथम वचन का तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. ना मागच्या वेळेस मी सांगितलं का मिठाचा जो आध्यात्मिक अर्थ आहे तो आहे विश्वासूपणा, आणि म्हणून परमेश्वराने आम्हाला कसली उपमा दिली, मिठाची. आणि तो म्हणतो का तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. मग मीठ तो यासाठी म्हणतो की तुम्हाला विश्वासू राहायचं. काय राहायचंय? विश्वासू राहायचंय. आणि फक्त नवीन करारातच नाही, जुन्या करारामध्ये देखील याचं आम्हाला प्रमाण पाहायला मिळतं. का जुन्या करारापासून मीठ याचं एक प्रमाण होतं, किंवा मीठ एक उपमा इस्रायलच्या लोकांना काय करण्यात आली, देण्यात आली, किंवा प्रभूचा आणि इस्रायलच्या लोकांचा मिठाचा करार असायचा. कोणता करार? मिठाचा. वाचव्या ठिकाणी आपण गणना याचा 18वा अध्याय आणि त्याचं 19 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. गणना अध्याय 18 आणि त्याचं 19 वचन. इस्रायलची संतानांनी सर्व पवित्र वस्तूंची जी उचलणी व अर्पणे यहोवाला अर्पिली, ती मी तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना आणि तुझ्या मुलींना सर्व काळच्या नियमाने दिली आहे. हा परमेश्वरासमोर तुला व तुझ्याबरोबर तुझ्या संतानांना सर्व काळचा मिठाचा करार आहे. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये पण परमेश्वराने अनेक ठिकाणी कसला करार केला? मिठाचा करार. कोणता करार? मिठाचा करार. मग मिठाचा करार प्रभूंनी का केला? तर मीठ हे विश्वासूपणा दर्शवतं. म्हणजे प्रभूला असं म्हणायचं की तुम्हाला फेथफुल राहायचं. कोणाबरोबर? परमेश्वराबरोबर. कारण आता जर प्रभूंनी तुम्हाला जगापासून वेगळं केलंय, तुम्हाला प्रभूंनी निवडलंय, प्रभूंनी स्वतःला तुम्हाला प्रगट केलंय, तर देवाची इच्छा आहे का आपण पण परमेश्वराला विश्वासू राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन या ठिकाणी आपण वाचू. आपण वाचणार आहोत या ठिकाणी दुसरे इतिहास अध्याय 13 आणि त्याचं 5वं वचन ते काय सांगतंय. यहोवा इस्रायलचा देव याने दाविदाला व त्याच्या संतानाला इस्रायलचे राज्य मिठाच्या कराराने सर्व काळपर्यंत दिले आहे, हे तुम्हाला ठाऊक नसावे काय. इथं पण जे बायबल सांगतं का दावीद एक विशेष पात्र प्रभूंनी निवडलं इस्रायलचं नेतृत्व करण्यासाठी. आणि परमेश्वराने आम्हाला माहिती आहे का येशू ख्रिस्त बी जो आला तो त्याच वंशवळीतून काय आला? बाहेर आला. आणि तो म्हणतो का मिठाचा करार म्हणजे देवाची इच्छा आहे का तुम्ही तुमचं कुळ देवाबरोबर कसं असावं? विश्वासू असावं. आणि म्हणून जुन्या करारामध्ये पण मिठाच्या कराराची उपमा देण्यात आली. आणि असं होतं, असं म्हणतात स्कॉलर लोक की यहुदी लोकांच्या लग्नात बी पती पत्नी एक दुसऱ्याला काय द्यायचे? मीठ द्यायचे. काय द्यायचे? मीठ द्यायचे. कशासाठी? का तुम्ही एक दुसऱ्यांची कसं राहायचं? विश्वासू. यस, यहुदी लोकांमध्ये वेगवेगळे चालीरीती आहेत. तर असं सांगतात की त्यांच्यामध्ये अशी पण एक पद्धत होती का पती पत्नी एक दुसऱ्यांना काय देतील? मीठ देतील. म्हणजे तुम्ही एक दुसऱ्यांची कसं राहायचं? विश्वासू राहायचं. किंवा जो दोघांमध्ये जो काही करार झालाय तो करार त्यांनी पाळायचा. प्रेज द लॉर्ड. लग्न होत असताना आपल्या लग्नाचा आधार आहे एकमेकांना दिलेली वचनं. लग्नांमध्ये आपण काय घेतो? एक दुसऱ्यांचे. लग्नाचा जो ख्रिस्ती आधार आहे, गळ्यात हार टाकल्याने आपलं लग्न होत नाही. कशाने होतं? वचनाने. कशाने? आपण एक दुसऱ्यांना कमिटमेंट देतो. मग ते कमिटमेंट पाळलं पाहिजे. आणि म्हणून तो मीठ द्यायचं. आणि ते मीठ ज्यावेळेस ते पाहतील त्यांना आठवण राहणार का तुम्हाला एक दुसऱ्यांशी कसं राहायचंय? विश्वासू राहायचं. प्रेज द लॉर्ड. कारण मीठ एक अशी गोष्ट आहे का ती रोजच्या जीवनातला भाग आहे. रोजच्या जीवनातला भाग आहे. आणि म्हणून ज्याही वेळेस तुम्ही ते पाहाल तुम्हाला आठवण असावी का तुम्ही एक दुसऱ्यांशी विश्वासू असावं. प्रेज द लॉर्ड. मग आता नवीन करारामध्ये पण परमेश्वर जुन्या गोष्टीचीच आठवण करून देतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूंनी या ठिकाणी काय केलं? जुन्याच गोष्टी त्याच्या समोर मांडल्या नवीन पद्धतीने. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना आठवण करून दिली का तुम्ही पृथ्वीचे काय आहात?
मीठ आहात. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुम्हाला परमेश्वराबरोबर विश्वासू राहणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मीठ म्हणजे काय? विश्वासूपणा. सगळ्यांना लक्षात येतंय? मी मागच्या सांगितलं एक म्हण असती, कोणती? मैंने आपका क्या खाया है? नमक खाया है, मैं नमक हरामी नाही करूंगा. मग असं का म्हणतात? तर मीठ म्हणजे विश्वासूपणा. आणि जर मी तुमचं मीठ खाल्लंय तर मला तुमच्या बरोबर विश्वासू राहायचं. प्रेज द लॉर्ड. आता प्रभू म्हणतो का मीच तुम्हाला मीठ बनवले. मीच तुम्हाला काय बनवले? तुम्ही फक्त मीठ खाल्लं नाही, मी तुम्हाला मीठ बनवलंय. म्हणजे तुमच्यामध्ये अधिक विश्वासूपण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जसं मी तो डायलॉग सांगितला की मैंने आपका क्या खाया है? हा, नमक किती खातो आपण? थोडंसं. पण तो म्हणतो का तूच मीठ आहेस. तूच काय आहे? म्हणजे तुझ्या थोडका नाही, तुझ्या जास्त विश्वासूपणा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण तू स्वतःमध्ये मीठ आहे, म्हणून आमच्यामध्ये परमेश्वराच्या प्रती तो विश्वासूपणा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग कोणत्या कोणत्या बाबतीत आपण फेथफुल राहिलो पाहिजे हे आम्हाला कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि पुन्हा आपण स्टार्टिंग पासून जाणार आहोत का ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये येतो. कोणामध्ये येतो? ख्रिस्तामध्ये येतो. ख्रिस्तामध्ये येण्या अगोदर आपण पापात होतो. कशामध्ये होतो? आणि पापातून आम्हाला कुणी बाहेर काढलं? परमेश्वराने. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की प्रथम गोष्ट जी आमच्यामध्ये पाहिजे ते म्हणजे फेथफुलनेस, का आता जुन्या जीवनात जाता कामा नये. प्रेज द लॉर्ड. काढूया ठिकाणी आपण उत्पत्ती अध्याय त्याचा या ठिकाणी 19 त्याचं या ठिकाणी 17 वचन मी पुन्हा वाचेल. ना किती लोकांनी लोट बद्दल वाचलंय? म्हणजे मला इझी जाईल तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. लोट हे पात्र तुम्ही बायबलमध्ये वाचलंय. ना या ठिकाणी जशी स्थिती होती की सदोम आणि गमोर याचा नाश करायचा होता. सदोम आणि गमोरचा काय करायचा होता? नाश करायचा होता. आणि ही गोष्ट त्या दूतांनी बायबल सांगतं का लोटाला प्रगट केली. आणि मग लोटाला सांगितलं का तू इथून काय कर? बाहेर पड. ना बायबल सांगतं का सदोम आणि गमोर याच्यामध्ये पाप होतं. काय होतं? पाप होतं. आणि म्हणून सदोम आणि गमोर हे कशाला दर्शवतं? पापाला. कशाला दर्शवतं? मिस्र हे बंधनाला दर्शवतं. कशाला दर्शवतं? बंधनाला. आणि सदोम आणि गमोर हे कशाला दर्शवतं? पापाला. आणि म्हणून त्यांची इच्छा होती का सदोम आणि गमोरातून बाहेर पडा. म्हणजे कुठून बाहेर पडा? पापातून. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते का तो स्वतः बाहेर निघत नव्हता. तो स्वतः बाहेर निघत नव्हता. त्याचे हात पकडले आणि त्याला काय केलं? बाहेर काढलं. आणि म्हणून त्यांची इच्छा होती का आता सदोम आणि गमोरातून मी तुम्हाला लोट तुम्हाला बाहेर काढलं, आता प्लीज तुम्ही कुठं पाहू नका, मागे पाहू नका. ना 17 वचन वाचूया. मग असे झाले की त्यांना बाहेर काढले. काढून आणल्यावर तो त्यांना म्हणाला, तू आपल्या जीवाकरिता पळ आणि आपल्या पाठीमागे पाहू नको आणि कोठे मैदानात उभे राहू नको. डोंगराकडे पळ, नाही तर तुझा नाश होईल. प्रेज द लॉर्ड. ना खूप सुंदर आहे. तो म्हणतो का तुला मी इथून काय केलंय? बाहेर काढलं. आता तुला काय करायचंय? पळायचं. काय करायचंय? आणि तुझं लक्ष मागं नकोय. कुठं पाहिजे? पुढं पाहिजे. पुढं म्हणजे डोंगराकडे. कारण तुला कुठं जायचंय? डोंगरावर. ना मी पुन्हा वाचतो, जीवाकरिता पळ आणि आपल्या पाठीमागे पाहू नको. कुठं पाहू नको? पाठीमागे पाहू नको. ना पुढे डोंगर आहे म्हणजे देवाचं राज्य. मी मागच्याच पण अनेक विषयामध्ये सांगितलं, डोंगर दावीद म्हणतो की मी आपली दृष्टी कुठं लावतो? पर्वताकडे. कारण माझं साह्य कुठून येतं? पर्वताहून. मग पर्वत म्हणजे डोंगरावर कोणतरी बसलंय का? नाही. डोंगर म्हणजे देवाचं राज्य. डोंगर म्हणजे देवाचं राज्य. आणि म्हणतो का तुम्ही तुमचं लक्ष देवाच्या राज्याकडे असावं. तुम्हाला कुठून काढलं? सदोम गमोरातून. कुठून काढलं? सदोम गमोर म्हणजे काय? पाप. तुम्हाला पापातून काढलंय. तुम्हाला डोंगराकडे म्हणजे देवाच्या राज्याकडे जायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून कुठं पाहू नको? हा, म्हणून लिहून घ्या पहिला पॉइंट का जर आम्ही आता ख्रिस्तामध्ये आहोत तर आम्हाला कुठं पाहायचं नाही? मागं पाहायचं नाही. मागं काय आहे? पाप आहे. प्लीज बोला, काय आहे? पाप आहे. ना प्रभूची इच्छा आहे का आपण आता आपलं पूर्ण समर्पण कोणाला केलं पाहिजे? देवाला. ना जुन्या करारामध्ये नाही, नवीन करारामध्ये पण याचं प्रमाण आम्हाला मिळतं. आपण रोमकराचं पत्र याचा 6वा अध्याय या ठिकाणी काढणार आहोत. या ठिकाणी पुन्हा आपल्याला यायचंय. रोमकराचं पत्र या ठिकाणी आपण काढणार आहोत. अध्याय 6वा आणि त्याचं या ठिकाणी प्रथम 6वं वचन मी तुम्हासाठी वाचतोय. इथं असं लिहिलंय, आपण हे जाणतो की आपला जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभी दिला गेला यासाठी की पापाचे शरीर नष्ट व्हावे म्हणून आपण यापुढे पापाच्या दास्यात राहू नये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जुन्या करारामध्ये पद्धत वेगळी होती, नवीन करारामध्ये स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं. आणि म्हणून मागच्याच मी तुम्हाला सांगितलं की असं लिहिलंय की जुन्या करारामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या दर्शक रूपी आहेत. कशा आहेत? म्हणजे कळतंय त्याच्याद्वारे आम्हाला परमेश्वर समज देतो
किंवा जे नवीन करारात प्रभूने शिकवलं त्याचं प्रगटीकरण प्रभू प्रगट करतो त्या माध्यमातून. जसं आपण पाहिलं की इस्रायल जास्त समुद्रातून पार गेलं, पाऊल म्हणून त्यांचा बाप्तिस्मा झाला. काय झाला? त्यांना माहिती होतं की त्यांचा बाप्तिस्मा झालाय. ज्यास इस्रायल बाहेर पडले त्यांना कळलं बाप्तिस्मा झाला. म्हणजे त्या समाजाच्या ज्या गोष्टी होत्या दर्शक रूपी होत्या. कशा होत्या? आणि नवीन करारात त्या स्पष्ट केल्या. जुन्या करारामध्ये सावली होती. काय होती? सावली होती. पण नवीन करारात ते सगळं स्पष्ट होऊ लागलं आणि देवाच्या आत्म्याद्वारे पाऊलाला परमेश्वर प्रगट करत गेला. प्रेज द लॉर्ड. मग माझी इच्छा आहे की तुम्ही आज हा विषय आपण घेतोय पण लोड बद्दल पुन्हा वाचा. याच्यामध्ये रॅप्चर पण आहे, याच्यामध्ये बाप्तिस्माबद्दल तर मी तुम्हाला शिकवलंय. आता याच्यामध्ये प्रभूत्व जीवनाची वाटचाल आहे, याच्यामध्ये रॅप्चर पण आहे आणि खूप सुंदर गोष्टी आहेत. जर तुम्ही त्याने वेने याला पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी कळेल का लोडच्या लाईफमध्ये जे झालंय ते सगळं प्रॅक्टिकली चालू आहे आता. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्याद्वारे आपण शिकलं पाहिजे. कळत्या ठिकाणी पुन्हा विषयाकडे येऊ आपण. का तो म्हणतो कुठं पाहू नका, पाठीमागं पाहू नका. आता आपलं बाहेर काढलंय आणि म्हणून स्वतःचं जास्त संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपण मागं पाहिलं तर बायबल सांगतो का नाश होईल. काय होईल? मला सांगा, प्रभू त्यांना सांगितलं होतं का मिठाचं काम होईल? प्रभू त्यांना शिक्षा काय ती सांगितलेली नव्हती. प्रभू फक्त त्यांना मांडला काय होईल? नाश होईल. असं लिहिलंय. मी पुन्हा वाचतो सेम वचन. ओके सॉरी, हे कंप्लीट करू आपण. रोमकराचं पत्र 9 असं लिहिलंय 11 वचन. कारण तो मेला, तो पापाला एकदाच मेला, पण तो जगतो, तो देवाला जगतो. म्हणजे आपण कोणासाठी जगायचंय आता? देवासाठी. आणि पुढचं वचन या ठिकाणी सांगतोय त्याचं आपण 12 वचन रीड करू. यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या स्वाधीन व्हावे अशा प्रकारे पापाने तुमच्या मर्त्या शरीरात राज्य करू नये आणि तुम्ही आपले अवयव आणण्याची शस्त्र होण्याकरिता पापाला सादर करीत राहू नका. तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे आपणास देवाला सादर करा. कारण आपली अवयव न्यायीपणाची वस्त्र होण्याकरिता देवाला सादर करा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सर्व तेच प्रमाणे कुठं पाहू नका. आणि त्यांनी एक शब्द वापरला, मी पुढे वाचतो 13 वचन. का तुम्ही आपली अवयव आणण्याची शस्त्र होण्याकरिता पापाला सादर करू नका. प्रेज द लॉर्ड. काय करू नका? पापाला तुम्ही ते सादर करू नका. जर तुम्ही ते त्याच्या हातात देणार तर तो 100% यूज करणार. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे हे वचन कळावं. तुम्ही आपली अवयव आणण्याची शस्त्र होण्याकरिता पापाला सादर करीत राहू नका. प्रेज द लॉर्ड. मग काय सादर नाही करायचं? आपलं मन. प्रेज द लॉर्ड. ना पाप कसं शिरणार? मनाद्वारे. कशाद्वारे? आणि म्हणून आपलं मन पापाच्या स्वाधीन होता कामा नये. कारण एकदा का त्याने ती गोष्ट पाहिली त्याच्या मनात ते काय होणार? शिरणार. ते विचार फिरणार आणि मग सैतानाला चान्स मिळतो का तुमचे अवयव त्यांनी यूज करावे देवाच्या विरोधात. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे पुन्हा सांगतो का तुम्ही आपली अवयव, काय शब्द वापरला? म्हणजे आपलं जे मन आहेत, आपले जे नेत्र आहेत, आपले जे मुख आहेत हे त्याला सादर करू नका. एकदा का त्याला ते सादर झालं तो 100% यूज करणार. प्रेज द लॉर्ड. नाव बायबल सांगतं का तो म्हणला कुठं पाहू नका. प्लीज बोला, कनेक्टेड आहात. तुमची अवयव कोणाचा स्वाधीन करू नका? पापाच्या. कोणाच्या? पापाच्या. नाव तो म्हणतो मागं पाहू नका. कुठं पाहू नका? मग मला एक प्रश्न पडतो, ते सदोम गमोरामध्ये आहेत का बाहेर आहेत? नाही कळलं अजून. कुठून बाहेर काढलं? काढलं का नाही काढलं? मग आत आहेत का बाहेर आहेत? मग ते म्हणले पाहिजे काय फरक पडतोय? आम्ही तर बाहेर आहेत. पण तो म्हणतो नाही, जरी बाहेर आहेत पण पाहू पण नका, कारण पाहिलं तर ते पुरे शिरणार तुमच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. असं लिहिलंय का दूतांनी त्यांना पकडलं आणि कुठं काढलं? मग आत आहेत का बाहेर आहेत? मग ते म्हणले पाहिजे काय फरक पडतोय लांबून पाहिलं तर? तो म्हणतो का जर तू पाहशील तर तुझे अवयव सैतान यूज करणार पुन्हा त्या ठिकाणी तुला घेऊन जाण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? ते म्हणले पाहिजे का आम्ही लांबून बघतो. कसं बघतो? पण तो म्हणतो का मागं बघू नको, नाही तर ते सैतानाला चान्स भेटतो वापरण्याचा. कायनला तो काय म्हणतो का तू काय धरलास? राग धरला. बघ सैतानाला चान्स भेटणार तुला यूज करण्याचा. प्रेज द लॉर्ड. म्हणून चर्च आज क्लेवर राहा का तुम्हाला सैतानाने यूज करू नये. प्रेज द लॉर्ड. मग ते आपलं मन असेल, आपले विचार असतील, त्या मनावर त्या विचारावर पहारा असणं खूप गरजेचं आहे. मन भटकणार,
त्याच्यामध्ये इच्छा होणार, मग ती निंदा असेल, हेवा असेल, राग असेल, मत्सर असेल, भांडण असेल, वाईट विचार असतील, हे प्रभुत्व करायचा प्रयत्न करतील. पण लक्षात घ्या की जर ते आटोक्यात ठेवलं नाही तर शैतान भांडवल करणार. प्रेज द लॉर्ड. आणि आपण काय शब्द वापरू, माझं संतुलन बिघडलं. माझं काय बिघडलं? मग संतुलन का बिघडलं? कारण ती जास्त वेळ ती गोष्ट आपल्यामध्ये ठेवली. जर पटकन तू त्याला झटकलं असतं तर त्याला तुझ्यावर प्रभुत्व मिळालं नसतं. त्यांनी काय काय ना सांगितलं, काय झटक, तुझ्यातला राग काढून टाक. जर तू हा बाळगला, असं होणार नाही का तू येणार नाही, असं होणार नाही का तुमच्यात वाईट येणार नाही, ते येईल. पण झटकायचं काम कोणाचं? नाही तर त्याला भांडवल मिळतं तुमच्याशी खेळण्याचं. आणि म्हणून असं लिहिलंय की तुमची अवयोग त्याच्या स्वाधीन करू नका, नाही तर त्याचं भांडवल करेल आणि तुम्हाला पुन्हा पापात गुरफटून टाकेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे की आता आपण मागं पाहता कामा नाही. म्हणून अशा गोष्टी आहेत का ज्या आम्हाला फसवणार आहेत, ज्या आम्हाला अडकवणार आहेत, आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण होणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज विशेष करून तरुणांमध्ये व्यभिचाराचं पाप, कारण एक खूप सुंदर एक हे आहे माध्यम, फेसबुक किंवा यूट्यूब. कोणते व्हिडिओ तुमच्या समोर येईल आणि तुम्ही म्हणणार मला ते पाहायचं नव्हतं, पण ते माझ्या समोर आलं. मग समोर आलं तर तू या गोष्टीपासून स्वतःला जप. प्रेज द लॉर्ड. जास्त वेळ जर त्याच्यात डोकं घालशील तर त्याची तुझी भेट होणारच. प्रेज द लॉर्ड. कळ त्या ठिकाणी. आणि मग ते तुझ्या मनात शिरणार, आणि मनात शिरणार तर शैतान तुला ओढणार. प्रेज द लॉर्ड. मग का कसरत करायची? या गोष्टीपासून तुला काय केलं पाहिजे? आपण वाचवलं पाहिजे. म्हणून प्लीज जेवढा कमी यूज होईल कमी करा, आणि जे योग्य यूज आहे तेवढाच करा. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय हे डेंजर आहे, हे तुम्हाला घेऊन जाईल, हे तुम्हाला ओढल, यापासून वाचणं खूप गरजेचं आहे. इतर गोष्टी पण आहेत, त्यापासून पण वाचणं. पण आज जे खूप इझिली पाप आहे, कारण सध्या तुम्ही घराबाहेर पडत नाही, म्हणून 24 आवर्स आपली मान कशामध्ये? मोबाईलमध्ये. आणि म्हणून ह्याद्वारे तो आपल्याला ब्लॉक करायचा प्रयत्न करतो आणि पापात पुन्हा उडायचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून क्लेवर राहा. कसे राहा? हुशार राहा. का विनाकारण स्वतःला पुन्हा मागे टाकता? कारण जरी तुम्ही बाहेर आहात, तुम्ही म्हणतो लांबून पाहिलं. कसं पाहिलं? किंवा न कळत पाहिलं. कसं पाहिलं? पण तुझ्या हातात आहे का त्या न कळत पाहण्यापासून पण तू स्वतःला वाचवावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमचा खूप टाइम कमी पाहिजे. कशामध्ये? मोबाईलमध्ये. जर मी पर्सनली तुम्हाला सांगतोय तर मी चर्चची पोस्ट सोडून नंतर कधी कोणती पोस्ट केअर करतच नाही. फक्त चर्चचा काय असतो? हँडविल असतो. त्याच्याशिवाय कधीच कोणती पोस्ट टाकत नाही. तेवढा टाइमच नाही का हे टाकावं ते टाकावं. कारण जर आपण आपल्याला बायबलमध्ये एवढं काही मिळतंय तर त्या घेण्यामध्ये एन्जॉय करा. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस एखादं प्रगटीकरण मिळतं ना, असं वाटतं मी खूप मालामाल झालो आता. प्रेज द लॉर्ड. कळतंय? तसं आता हे लोट आहे आणि लोटचे रहस्य प्रगट होतात. मग असं वाटतं अरे प्रेज गॉड, का मला खूप मोठी काय मिळाली? संपत्ती मिळाली. आणि कधी मी संपत्ती वाटतो, हा जॉय या मोबाईलपेक्षा खूप वेगळा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून याच्यात जर मान टाकली, याच्यात जर आपण पाहिलं तर आम्हाला चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपली अवयोग अन्यस्तरी आपण पापाच्या स्वाधीन करायची नाही. म्हणतो का मागे पाहू नको. ते म्हणले असते का प्रभू तू तर आम्हाला बाहेर काढलंय, मग आता मागं पाहण्यात काय हरकत आहे? नाही, याच्यापासून पण तू वाच. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी हवी होतात, या गोष्टी तुला गुरफटतात, या गोष्टी तुला वेगळ्या गोष्टीकडे घेऊन जातात आणि मग तू देवापासून लांब जातो. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्हाला प्रभूचं काहीतरी अनुग्रह पाहिजे, तुम्हाला प्रभूत वाढायचंय, तर मग तुम्हाला खूप स्वतःला कसावं लागणार. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही देवाच्या प्रेमात पडले ना, मग कसणं हा शब्द तुम्हाला लागू पडणार नाही. कारण जगाशी तुम्हाला इंटरेस्टच राहणार नाही, मग कसाची गरजच पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज जो शब्द मी वापरला की स्वतःला कसा, का कसावं लागतं? कारण मन तिकडे ओढतंय. पण एकदा प्रभूच्या प्रेमात तुम्ही पडले तर तिकडचा संबंधच राहणार नाही, तुमची ओढच देवाकडे असणार. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला त्या बाबतीत इंटरेस्टच नाही, तुमचं इंटरेस्टच देवामध्ये, तर तुम्हाला अननेसेसरी कसावं लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर त्यांचं इंटेन्शन देवाचं राज्य डोंगर असतात, त्यांना म्हणावं लागलं असतं का मागं पाहू नका. त्यांना माहिती आहे की जुन्या गोष्टी यांना काय करतील? ओढतील. त्या गोष्टी त्यांना सोडणार नाही. बायबल सांगतं का जसं इस्रायल मिस्रातून बाहेर पडत होतं, फारो सोडत होता का? जुनं जीवन लोक सोडत नाही. तो म्हणला जा जा जा, परत म्हणायचा नाही नाही, जा 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 जा, परत म्हणायचा नाही नाही. शेवटी पाठलाग करत त्यांच्या मागे आला. जुनं जीवन तुमचा पाठलाग करणार.
प्रेज द लॉर्ड. त्याच्यापासून स्वतःला वाचवणं खूप गरजेचं आहे. ही लढाई होणार, ही लढाई 24 तास तुमच्यामध्ये होणार, पण तुम्ही किती प्रयत्नशील आहात का खरोखर माझं समर्पण देवाला झालं पाहिजे हे परमेश्वर पाहतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाठलाग होईल, पाठीमागं पाहावं, अशा अनेक गोष्टी येतील. मग स्वभावाने असेल, तुमच्या अवतीभोवती असे कॅरेक्टर येतील का ते तुमच्या जुन्या स्वभावाला पुन्हा बाहेर काढतील. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी अवतीभोवती असे कॅरेक्टर येतील, अशा काही घटना घडतील का जुना कॅरेक्टर पुन्हा डोकं काढायला वर पाहणार. पण तुम्हाला क्लेवर राहायचंय का आता मला पुन्हा माझे अवयव पापाच्या स्वाधीन करायचे नाहीयेत. म्हणून प्लीज कुठं पाहू नका, मागं पाहू नका. प्रेज द लॉर्ड. पाहणं हे खूप भयानक आहे. प्रेज द लॉर्ड. वाचव्या ठिकाणी आपण मत्तय 5वा अध्याय आणि त्याचं 27 आणि 28 वचन. तू व्यभिचार करू नको असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो का जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामादृष्टीने पाहतो, काय शब्द वापरलाय? पाहतो, पाहणं. कळतं या ठिकाणी. जर तुम्ही त्या गोष्टीकडे अप्रोच करणार, अजून तुम्ही जॉईन झालेले नाही त्या गोष्टीत, अजून त्या गोष्टी तुम्ही पडलेले नाहीयेत, फक्त इच्छा झाली, काय झाली? त्या इच्छेला लगेच मारणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. नाही तर सैतान त्याचं 100% काय करणार? भांडवल करणारच. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज स्वतःतून त्या गोष्टी काढणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मनात कोणाबद्दल राग का नाही असताना तो इमिजिएट गेला पाहिजे, नाही तर कुठं ना कुठं तुम्ही तो बोलून दाखवणार. प्रेज द लॉर्ड. काय करणार तुम्ही? तो बोलून दाखवणार. आता रागाचे पण प्रकार आहेत. प्रभूमधला राग चांगला आहे, पण दैहिक राग वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. तो विषय मी घेतला कारण देवाला पण राग यायचा, देवाला पण काय यायचा, पण देवाचा राग पॉझिटिव्ह वेने होता, सुधारवणारा राग होता. आपला राग त्याप्रमाणे नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपलं फेथफुलनेस हे देवामध्ये पाहिजे, कारण आपण पृथ्वीचे काय आहोत? मीठ आहोत. आणि मिठाची जर चव गेली तर तो म्हणतो ते काही एक उपयोगाचं राहणार नाही, ते शेवटी तुडवण्यात येईल. काय करण्यात येईल? लोटच्या पत्नीला आपण काय करतोय आता? तुडवतो. तुडवतो म्हणजे काय? तिचं उदाहरण आपण घेतो, पण पॉझिटिव्ह वेने घेतो का नकारात्मकतेने? कसं? शाऊलाचं आपण उदाहरण घेतो, पॉझिटिव्ह वेने घेतो का? नाही. त्यांना परमेश्वर तुडवतो. देव म्हणतो का तुम्ही जरी माझे फेथफुलनेस राहिले नाही, पण तुमचं निगेटिव्हनेस बी मी वापरणार माझ्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. देव एक उत्तम व्यापारी. प्रेज द लॉर्ड. देव कसा एक उत्तम व्यापारी. तू चांगला राहिला तर रिवॉर्ड देईल, आणि तू वाईट वागला तर त्याचा बी फायदा मी माझ्या लोकांसाठी करून घेईल. प्रेज द लॉर्ड. त्यांचं पडणं आज आपल्याला बोध आहे. कळतंय? त्यांचं पडणं आपल्याला काय आहे? बोध आहे. म्हणजे परमेश्वर म्हणतो तुझ्या नाकर्तेपणाचं पण मी भांडवल करणार, पण तू काही उपयोगाचा राहणार नाही. म्हणून प्लीज स्वतः विश्वासू राहा आणि आपलं विश्वासू पण कायम ठेवा. प्रेज द लॉर्ड. ही पहिली गोष्ट होती. पाहायचं नाही पाठीमागं. गोष्टी येतील, पण स्वतः काम करायचं आणि पाहायचं की मी माझ्या आत्म्यात किती मजबूत आहे, म्हणजे किती लवकर तुम्ही डिसिजन घेताय. प्रेज द लॉर्ड. कळतंय? समजा टीव्ही पाहायला बसलो, आत्मा म्हणला चल प्रार्थनेला चल, एक 10 मिनिटं घेतो, म्हणजे वीक आहे स्पिरिट. कसा आहे? मग 10 मिनिटांनंतर तू उठला, 15 मिनिटांनंतर तू उठला, पण तुझ्यावर जे प्रभुत्व आहे ना ते देहाचं जास्त आहे. म्हणजे इन्स्टंट पाहिजे तुम्ही असं. मग कळतं का माझ्यात पकड कोणाची भारी, आत्म्याची का देहाची? आणि जर तुम्ही पटकन त्याचं ऐकता तर तुमच्यात आत्म्याची पकड मजबूत आहे. पण जर तुमच्यात रेंगाळपणा आहे, बसतो प्रार्थनेला, बसतो 10 मिनिटांनी, उठतच नाही आपण, लोळूनच आहे, लोळूनच, हा बसतो प्रेयरला, हा बसतो प्रेयरला, पाऊण तास विचारात घातला, प्रेयरला बसला नाही. मग तुझा जो स्पिरिट आहे, आत्मा आहे, तो वीक झालाय. पाऊण तासाने तू उठला, पण त्याला पाऊण तास लागला समजायसाठी. म्हणजे कळून घ्यायचं की तुमच्यातला देहाचा पलडा जो आहे ना तो भारी. तुम्हाला तुमच्या स्पिरिटला काय करावं लागेल? स्ट्रॉंग करावं लागेल. जर स्पिरिट स्ट्रॉंग असेल, इन्स्टंट डिसिजन असतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज हे तुमचं आत्मा स्ट्रॉंग असेल, त्याला इमिजिएट क्लिक होईल, कारण हे देहिक आहे, हे पापाचं आहे, हे मला पाडणार आहे, हे माझा अभिषेक कमी करणार आहे, याच्यापासून मला स्वतःला बाहेर काढायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही स्वतःला चेक करा का माझ्यात मी आत्म्यात किती स्ट्रॉंग आहे. प्रेज द लॉर्ड. सेकंड पॉईंट आपण घेऊ पुन्हा त्याच्यामध्येच, पुन्हा सेम वचन, उत्पत्ती अध्याय 19 आणि त्याचं 17 वचन. नाव सेकंड पॉईंट या ठिकाणी आपण घेणार आहोत. पहिला पॉईंट घेतला, आता आपण येशूमध्ये आलो. कोणामध्ये आलो? कुठं पाहायचं नाही, म्हणजे पुन्हा पाप करायचं नाही. सेकंड पॉईंट काय? पुन्हा सेम वचन. मग असे झाले की त्यांना बाहेर काढून आणल्यावर तो त्यांना म्हणाला,
तू आपल्या जीवाकरिता पळ, आपल्या पाठीमागे पाहू नको आणि कोठे मैदानात उभे राहू नको. सेकंड पॉइंट लिहून घ्या, उभं राहायचं नाही. काय करायचं नाही? कुठून काढलं तुम्हाला? पापातून. सदोम गमोर म्हणजे काय? पाप. तुम्हाला पापातून बाहेर काढलं, तो म्हणतो का आता पळायचं. काय करायचं? आता मधी कुठंच थांबायचं नाही, थेट डोंगरच गाठायचा. प्रेज द लॉर्ड. मग पळणं म्हणजे तो का म्हणतो का तुम्ही पळावं, मध्ये थांबू नये. प्रभू ख्रिस्तामध्ये आपण येतो, प्रार्थना करतो, आराधना करतो, देवाची सुवार्ता सांगतो, वचन सांगतो. प्रत्येकाचे पॉइंट्स वेगवेगळे आहेत आध्यात्मिक लेवल. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत का त्या ठिकाणी एखादं वचन ते स्वतःमध्ये पूर्ण होऊ देत नाही, तिथं मात्र ते थांबलेत. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे तुम्हाला कळावा. आता प्रार्थना येते का? येते. वर्शिप येते का? येते. वचन माहिती आहे का? माहिती आहे. सगळं माहिती आहे, सगळं बेटर चाललंय. पण असं एखादं वचन आहे का ते तुमच्यात तुम्ही पूर्ण होऊ देत नाही, म्हणजे तुम्ही तिथं काय केलंय? थांबलात. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो का थांबू? प्रत्येक वचन तुझ्यात काय झालं पाहिजे? पूर्ण झालं पाहिजे. ते तुझ्यात पूर्ण होऊ दे, म्हणजे तू पुढे चालशील. पण अनेक असे वचन आहेत का ते मात्र आणि आमच्यात पूर्ण होऊ देत नाही. बाकी सगळं म्हणतो येऊ द्या, पण ते येऊ देत नाही आपण. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज अनेक लोक बाप्तिस्मा तर घेतलेत, देवाची प्रतीक्षा करतायत, पण ते म्हणतो धाव कुठं पूर्ण होती, मधीच थांबलास. थांबायचं नाहीये तुला. तुला प्रत्येक वचन तुझ्यामध्ये काय करायचंय? पूर्ण करायचं ना. पुन्हा येऊ आपण धनवान व्यक्ती, मत्तय अध्याय 19, त्याचं या ठिकाणी आपण 16 वचन वाचणार आहोत. नाव हा विषय आपण स्पेशली घेतला धनवान व्यक्तीचा. किती लोकांनी ऐकलाय? ऐकल्या सर्वांनी? इवन जे गुगल मीटवर आहेत तुम्ही देखील हा विषय ऐकलाय धनवान व्यक्तीचा. आणि त्याचं टायटल आहे अक्षय जीवनाविषयी एक धनवान तरुणाचा प्रश्न. नाव एक धनवान व्यक्ती आहे जो प्रभूकडे येतो आणि तो म्हणतो का आनंदकालाचं जीवन मिळावं म्हणून मी काय करावं. आणि प्रभूने सांगितलं की तू एक काम कर. कोणाची आज्ञा पाळ? देवाची. तो म्हणतो कोणती आज्ञा? तो म्हणतो खून करू नको, चोरी करू नको, हत्या करू नको, शेजाऱ्यांवर प्रीती कर. या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. तो म्हणतो की सर्व आज्ञा मी काय केल्यात? पाळल्या. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? कसा व्यक्ती आहे कोणाची आज्ञा पाळणार आहे? देवाची. देवाची आज्ञा आहे त्याच्यात. पण ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो का आपली संपत्ती विक आणि गोरगरिबांना दे, त्यांनी आपला प्रवास पुढे केला का मधून निघून गेला? म्हणजे ते वचन त्यांनी आपल्यामध्ये पूर्ण होऊ दिलं का? म्हणजे त्यांनी आपला प्रवास आनंदकालाच्या जीवनाकडे काय केला? थांबवला. प्लीज बोला, कळतंय? खून करतो का? चोरी करतोय का? व्यभिचार आहे का? बाकी सगळ्या गोष्टीत नंबर 1 आहे. पण एक वचन तो आपल्यात पूर्ण होऊ देत नाही, म्हणजे त्या ठिकाणी तो आपली धाव काय करतोय? थांबवतोय देवाच्या राज्याकडे जाण्यापासून. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? प्रत्येकाचं वेगळं आहे. एक ठिकाणी प्रभूचे शिष्य निवडले. तो म्हणतो प्रभू येशू माझ्या मागे. तो म्हणतो ने पहिले घरच्यांची भेट घेऊन येतो. कोणाची भेट घेऊन येतो? म्हणजे त्यांनी पण वचन पूर्ण होऊ दिलं का? नाही. एक म्हणतो का जे माझे मेले त्यांना पहिले काय करून येतो? पुरून येतो. त्यांनी पण ते वचन पूर्ण होऊ दिलं का? नाही. म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत का ते वचन आमच्यात पूर्ण होत नाही. तिथं आम्ही स्वतःला थांबून घेतलंय, स्वतःला स्टॉप केलंय. प्रेज द लॉर्ड. ऐकले तुम्ही? तो म्हणतो का माझे जे मेले त्यांना मला काय करू दे? पहिले पुरू दे. प्रभू म्हणतो का तू कशाला पुरतो? तुझे जे मेलेले त्यांना काय करू दे? म्हणजे प्रभूला असं म्हणायचंय का तुला पाचारण आहे, तुझ्याकडे सेवा आहे, तू पहिले देवाचं काम कर. तिथं असे भरपूर आहेत का ज्यांच्याकडे देवाचं काम नाहीये, ते काम करू शकतात, पण तू हे काम कर, हे काम गरजेचं. हा, जर तिथं पुरणारा कोण नसत प्रभू म्हणला असता तू पण त्याला पुरून ये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कळतं सांगायचं काय? देवाची इच्छा होती का प्रथम प्राधान्य तुम्ही कशाला दिलं पाहिजे? कारण ते काम करणारे थोडे आहेत, जगाचं काम करणारे जास्त आहेत. प्रेज द लॉर्ड. मैतीचं उदाहरण जर आजही घेतलं तर मैतीला न सांगता लोक येतात. मैतीला न सांगता लोक येतात आणि सेवेला या म्हणलं तरी लोक येत नाही, कारण तिथे संख्या कमी. म्हणतो का पहिले हे काम कर, ते काम करणारे भरपूर आहेत. प्रेज द लॉर्ड. कारण तिथं भरपूर होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं का प्रथम स्थान तुम्हाला कोणाला द्यावं लागेल आणि देव तुम्हाला कोणत्या बाजू चेक करेल आपण नाही सांगू शकत. प्रत्येकाचा भाग वेगळा आहे. धनवान व्यक्तीला तो संपत्तीबद्दल बोलला, या व्यक्तीला तो म्हणला का नाही तू पहिले माझ्या मागे चल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे वचन येईल पण तुम्ही ते तुमच्यात पूर्ण होऊ दिलं पाहिजे. पण जर तुम्ही ते ब्लॉक करताय,
नाही तर आपण नाही असं कुठं लिहिलंय, तिकडे त्या 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 दुसऱ्या अध्यायात तसं लिहिलंय. तू पळतोयस. काय करतो? वचन तर तुला कापलंय, पण तुला काय सरेंडर व्हायचं नाही वाचना माग. नाही ते पास्टरने तसं सांगितलं, ते तू बघ बाबा. कळतंय? कारण मी एक सेवक आहे, मला पण भरपूर लोक फोन करतात. आता थेरेत आपल्याला पण कळलेलं आहे, तू सांग, तुझं सांग. तू तुझी बाजू सांगतच नाही, फक्त त्याचीच बाजू सांगतो. कळत्या ठिकाणी तुमच्यात वचन बायपास नाही झालं पाहिजे, पूर्ण झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर वचन तुम्हाला कापतंय तर ॲग्री व्हा आणि ते वचन पूर्ण होऊ द्या. पडल्यानंतर तुमची धाव थांबते आणि देवाचं राज्य तुमच्यापासून सटकून जात. प्रेज द लॉर्ड. कळतंय? प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. परमेश्वर प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणतं वचन आणेल आणि कशाद्वारे कोणाला चिरल, कारण त्याला प्रत्येकाचा ड्रॉबॅक माहिती. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणून नाही मलाच बोलले, आधी तुलाच बोलणार. कळत्या ठिकाणी मोशे वरतून आला, आता खाली पाप चालू होतं. खाली काय चालू होतं? आणि बरोबर येऊन त्यांनी त्या पाट्या दाना दिन केल्या. प्रभूंनी सांगितलं खाली पाप चाललंय. परमेश्वर मंडळीबद्दल काही वेगळं सांगणार नाही, त्याला जे करेक्शनची गरज आहे तेच परमेश्वर सांगणार. प्रेज द लॉर्ड. नाही कुणीतरी सांगितलं असेल, नाही, जो देवाचा आत्म्याचा ऐकतो तो तेच सांगणार ज्याला मंडळीची गरज. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायपास होऊन जमणार नाही, वचन पूर्ण झालं पाहिजे. वचन कसं झालं पाहिजे? कारण जर वचन पूर्ण होईल तर तुझी गती वाढणार आणि तू डोंगराकडे जाणार. प्रेज द लॉर्ड. नाही तर प्रार्थना चालू आहे, आराधना चालू आहे, वचन चालू आहे, सुवार्ता चालू आहे, सेवा चालू आहे, पण अनेक गोष्टी ज्यात पूर्ण झालेल्या नाही. म्हणजे बाप्तिस्माचाच विषय मी घेला, बाप्तिस्मे पण आहे. मी असं पाहिलं, म्हणजे नांदेडून मला एक ठिकाणी फोन आला, ते म्हटले आम्ही सेवेत आहे 4-5 वर्षापासून आणि प्रभूला धन्यवाद की आता मागच्या आठवड्यात आम्ही बाप्तिस्मा घेतला. म्हणलं अरे 5 वर्षापासून तुम्ही सेवा करतो, आमची सेवा आम्हाला संधी द्या आणि प्रभूला धन्यवाद का या आठवड्यात आमचा बाप्तिस्मा झाला. मग गडबड कळत्या ठिकाणी मग का तुम्ही घेतला नाही? कोणती भीती तुमच्या मनामध्ये होती? कारण कधी कधी लोक भितात, नाही आमचं कसं होईल, मग लग्न होईल का, आम्हाला या समाजात आल्यानंतर हे मिळेल का? तुम्ही तुमचे वचन काय होऊ देत नाही, पूर्ण होऊ देत नाही. तुम्ही त्याला अडवता आणि तुम्ही म्हणता का नाही आम्ही प्रभूमध्ये नाही. बाहेर येऊन पण धाव संपली पाहिजे. कारण बाप्तिस्मा झाला, आम्हाला वाटतं आमचं काम झालं, आता स्वर्गात एंट्री नाही. तू चोरासारखा नाहीये का शेवटचा क्षण आहे का हॉस्पिटलमध्ये तू ॲडमिट, तुला सरेंडर करा म्हणून तू स्वर्गात जाशील. तुझ्याकडे टाईम होता पण तू देवाकडे आला नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपला पिक्चर संपत नाही, ॲडमिशन आहे. बाप्तिस्मा म्हणजे काय आहे? ॲडमिशन होतं तुमचं आणि मग तुमची डिग्री पूर्ण झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो काय आता जी धाव आहे पुढं डोंगरावर पळायचं. कुठं पळायचं? साधं एका डोंगरावर पळणं, पायाला जळ लागती. पायाला काय लागती? आपल्याला चढता येत नाही, याला तर पळायला लावलं. प्रेज द लॉर्ड. आपला काय करता नाही येत, चालता येत नाही सिंपली, याला काय करायला लावलं? तो म्हणला नको पायाला रग लागल, गावातच जातो शेजारच्या. प्रेज द लॉर्ड. आपण वचन काय करतो? बायपास करतो ना. 2 गोष्टी आहेत. तो डोंगराकडे गेला का कुठं गेला? गावाकडे. म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक तर आत्म्याचं ऐका, नाही तर कसलं ऐका? देहाचं ऐकलं तर कुठं जाणार? नरकात जाणार. पण आत्म्याचं ऐकलं तर तुम्ही प्रभूच्या राज्यात जाणार. तो डोंगराकडे नाही गेला, तो गावामध्ये लपला. आपण पण देवाचं वचनाचं ऐकत नाही, आत्म्याचं ऐकत नाही, आपण देहामागं लपतो. प्रेज द लॉर्ड. लपू नका, वचन स्वतःमध्ये काय होऊ द्या, पूर्ण होऊ द्या. एक वचन वाचू, योहान शुभवर्तमान काढू आपण 6. हे वचन खूप सुंदर आहे. प्रभूने शिष्य तयार केले. काय तयार केले? शिष्य तयार केले आणि त्यांनी भाकरीचं प्रगटीकरण केलं का मीच जीवनाची भाकर आहे. आणि तो त्या वाटणाला पुढे घेऊन गेला आणि तो म्हणतो जो माझं मांस खाईल, माझं काय पिईल, रक्त पिईल, त्याला शेवटच्या दिवशी मी काय करणार, पुन्हा उठवणार. म्हणजे प्रभूनी प्रभू वचनाबद्दल सांगितलं. कशाबद्दल सांगितलं? आणि काय म्हटलं? माझं काय खावं लागल आणि माझं काय प्यावं लागल. नाव तो सभास्थानात आहे, कुठं आहे, आणि प्रीचिंग चालू आहे. शिष्य सगळे लोक सगळे ऐकतायत, त्याचे शिष्य पण ऐकतायत का माझं काय खावं लागल, मांस खावं लागल, रक्त प्यावं लागल ना. बायबल काय सांगतं? 60 वचनापासून वाचूया. मग त्याच्या शिष्यातील पुष्कळांनी ऐकून म्हटले, हे वचन कठीण आहे, हे कोणाच्याने ऐकवेल. तेव्हा आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे. हे येशूने आपल्या अंतरी जाणून त्यांना म्हणाले, हे तुम्हाला अडखळणं आहे काय? हे तुम्हाला अडखळणं आहे का? 66 वचन, 66 वचन. यावरून त्याच्या शिष्यातील पुष्कळ जण मागे निघून गेले आणि त्यानंतर त्याच्याबरोबर चालले नाही. कोणाबरोबर चालले होते पहिले? पण वचन आलं प्रभू भोजनाबद्दल. कशाबद्दल? आणि त्यांना वाटलं का रे मांस कसं काय खायचं माणसाचं,
रक्त कसं प्यायचं माणसाचं. आध्यात्मिकरित्या ते वचन त्यांना समजलंच नाही. ते म्हणले का हे वचन आम्हाला काही पटत नाही, आणि ते ऐकलं, त्यांनी आपली धाव संपवली आणि ते मागे गेले. वचन पूर्ण झालं का त्यांच्यात? मागे फिरले. प्रेज द लॉर्ड. येशू बरोबर होते. कोणाबरोबर होते? पण ते वचन त्यांच्यात पूर्ण झालं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सांगायचं तात्पर्य कळते तुम्हाला, अनेक वचन आहेत का ते आपण आपल्यामध्ये पूर्ण होऊ देत नाही. प्रभू म्हणतो हे कर, आपण त्यावेळी गोष्टी करत नाही. मग प्रभू कोणाला म्हणतो शिष्य हो, कोणाला म्हणतो माझी सेवा कर, कोणाला म्हणतो पाप सोड. मग अनेक जण आहेत बाकी सगळ्या गोष्टी फॉलो करतात, पण एखादी अशी आज्ञा असती, एखादं असं वचन असतं का ते मात्र स्वतःमध्ये पूर्ण होऊ देत नाही. त्या ठिकाणी मात्र आपली धाव ते काय करतात? थांबवतात. प्रेज द लॉर्ड. प्लीज किती लोकांना कळलंय? तो म्हणतो कुठं थांबू नका? मैदानात थांबू नका. कुठंच तुम्ही थांबायचं नाही. म्हणजे कोणतंच वचन तुम्ही आडू नका. ते वचन तुम्हाला घडवतंय का? वचन तुम्हाला जोर लावतंय का? तुम्हाला वचन टोचतंय कारण देवाला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. प्रेज द लॉर्ड. कळतंय? आपलं वाटतं प्रभू तू का मागं पडलाय वचन घेऊन? अरे देव म्हणतो का मला यूज करायचं, तुला तुला काय करायचंय? यूज करणार आहे मी तुला. माझ्या गौरवटी मला तुला चमकवायचंय. पण जर तू तुझ्या जागाच देत नाही काम करण्यासाठी, आणि त्याच गोष्टी जर लोकांना आल्या तर तूही करशील, लोकांना परवानगी देशील. प्रेज द लॉर्ड. कळतंय? एखादं पाप जर मी सोडत नाही आणि जर कोणी त्याबद्दल मला विचारतंय तर मी त्याला काय सल्ला देणार? जर मीच ते करतोय म्हणून तूही कर, काय फरक पडत नाही. ते काय तिकडे तसं लिहिलंय दुसरं वचन. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं का परमेश्वर आम्हाला शुद्ध करत चाललाय. प्रभू जास्त छन्नी आमच्यावर चालवतोय, कारण जेवढी छन्नी चालणार तेवढा परमेश्वर आमचा उपयोग करणार. आणि ज्यांना देवासाठी उपयोगात यायचंय त्यांना परमेश्वर कसणार. पौल म्हणतो मोकळीक मला सगळ्या गोष्टींची आहे, कारण तेवढं वाटण्याचा प्रगटीकरणच माझ्याकडे आहे का मी कोणती पण माझी गोष्ट प्रॉपरली मांडू शकतो. पण जर माझी स्वातंत्र्यता दुसऱ्यांना प्रॉब्लेम मध्ये आणणारी आहे तर मला माझी स्वातंत्र्यता काय करायची आहे? जपायची आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय का पौल फक्त स्वतःचा विचार करत नाही, तो दुसऱ्यांचा विचार करतो आणि देवाच्या राज्याचा विचार करतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला कोणाचा विचार करायचा आहे? प्रभूच्या राज्याचा. का मी कसं यूज होईल, आणि त्यासाठी परमेश्वर जेवढं तुम्हाला कसणार तुम्ही तेवढं प्रभूला कसू द्या. प्रेज द लॉर्ड. आपलं वाटतं का असं कुणी फायर म्हणलं का तो अभिषेक आला पाहिजे? अभिषेक फक्त तसा येत नाही. शिष्य पवित्र आत्म्याने भरले, पण ते त्या मोमेंटने भरले पहिले वचनाने प्रभूने त्यांना घडवलं. आपण फक्त तेवढाच पात्र घेतो. कोणतं? आत्म्याच्या दिवशी ते लोक आले, आत्म्याने भरले लगेच सुरू झाले. पहिले त्यांना प्रभूने प्रार्थना शिकवली. काय शिकवली? प्रार्थना शिकवली, वचन शिकवलं, त्यांना तयार केलं, आणि मग तो अभिषेक त्यांना मिळाला परमेश्वराद्वारे. देवाला यूज करायचं. आम्हाला काय करायचंय? उपयोगात आणायचंय. पण तो कोणाला उपयोग आणणार? जो फेथफुल आहे. कसा आहे? विश्वासू आहे. आणि जर तो विश्वासू आहे, त्याने आपल्यातलं सॉल्ट, आपल्यातलं मिठाची चव मेंटेन ठेवली, लॉर्ड त्याला यूज करणार. प्रेज द लॉर्ड. पण जर आपण स्वतःला मेंटेन करत नाही स्पिरिच्युअली, त्या व्हॅल्यूज आपण पाळत नाही परमेश्वराच्या, आपण देवाचा राज्याचा विचार करत नाही, तर त्यावेळी आपला यूज होणार नाही. का तो म्हणतो का चव निघून गेली, मीठ तुला नाव आहे, मीठ तुला नाव आहे, पण त्याच्यातली जे सॉल्टीनेस आहे ते सॉल्टीनेस काय झालं? निघून गेलं. विश्वासू पण काय झालं? निघून गेलं. आणि जर ते निघून गेलं तर तू काही एक उपयोगाचा नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय? आज समजते प्रत्येकाला? लॉर्डला प्लॅन आहे आमच्या लाईफमध्ये प्रत्येकासाठी. कारण मी ऑलरेडी म्हणलो की कब्रस्तानात मृत्यूसाठी खूप लोक येतात, सेवेसाठी लोक खूप कमी आहेत. आणि देवाला लोक पाहिजेत, पण तो सेवेसाठी कोणत्या लोकांचं पाचारण करेल? जे लोक त्याला परमिशन देतात त्याच्या जीवनात काम करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. म्हणून कोणतं वचन आहे का तुम्हाला अडवतंय? कोणतं वचन आहे जे तुम्हाला कोणत्या बाबतीत कापतंय? तर ती गोष्ट तुम्ही लगेच तुमच्यावर काम केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इमिजिएट प्रभू येईल. व्हॉट्सअपवर बोलणार परमेश्वर, फेसबुकवर बोलणार परमेश्वर, टीव्ही बद्दल बोलणार परमेश्वर, कोणत्या फ्रेंड्स बद्दल बोलणार परमेश्वर, तुमच्या कोणत्या रिलेशनशिप बद्दल बोलणार परमेश्वर. हे करू नको, मला नाही आवडत. प्रेज द लॉर्ड. प्रभू बोलतो, पण आपण क्लेवर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. किती लोकांना कळतंय? छोट्या छोट्या गोष्टी असणार, कारण फाईन शेप द्यायचा तर बारकाईनेच काम झालं पाहिजे. कळतं कसं? बारकाईने. प्रत्येक गोष्ट तुम्हाला खूप विजडमनी काम करावं लागतं. एक तरुण मुलांच्या चालाकीचं पाप मी सांगल. फ्रेंड्स आहेत, कसे आहेत, मनात काही नाही आहे, पण फोटो घेऊन तरी तो पोस्ट करणार, दुसऱ्याला सिग्नल देणार, त्याच्या मनात भ्रांती टाकणार. कळतं मी जे बोललो?
काय आहेत आपण? फ्रेंड्स आहेत, ओळख आहे. फक्त काय काढला? दोघांनी मिळून काढला. दोघात काही आहे का? सहज काढला. पण तो जास्त पोस्ट करतो त्याला इनडायरेक्टली कोणतरी 4 लोकांना मेसेज द्यायचा असतो. इकडे तर काय नाहीये. पण हे जे तुम्ही करता, तुमचं फेथफुलनेस परमेश्वर चेक करतो की तुला 4 लोक पाहणार आहेत. तू किती फेथफुल आहे परमेश्वराची हे परमेश्वर तुम्हाला चेक करतो. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? आज तुम्हाला खूप क्लेवर राहणं आहे. प्रत्येक गोष्टीत जर तुम्हाला लॉर्डसाठी यूज व्हायचं आहे, नॉर्मल ख्रिस्ती जीवन जगायचं तर काही नाही बाबा, चालू द्या. डोंगरावर जायचं का परत गावात जाऊन बसायचं हे तुम्ही ठरवायचं. कारण त्याच्याबद्दल रॅप्चरबद्दल मी सांगणार आहे, ते पण खूप सुंदर प्रगटीकरण, तुम्ही ते वाचा, नंतर त्याचा उलगडा नक्की कराल. पण हे लक्षात घ्या का जर तुम्हाला यूज व्हायचंय तर प्रभूला अशी वेसल पाहिजे का जी कम्प्लिटली देवाच्या गौरवाची समर्पित आहे. एक प्रगटीकरण आहे, याजकाचे कपडे स्वतःने नाही शिवायचे, असं बायबलमध्ये सांगितलं. याजकाचे कपडे त्यांनी स्वतःने शिवायचे नाही. प्रभूनी रूपरेषा सांगितली त्याचे कपडे कसे असणार. तुमचं जीवन तुम्ही ठरवायचं नाही, ते कोण ठरवणार? परमेश्वर ठरवणार, जर तुम्हाला प्रभूची सेवा करायची. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो, याजकाचा ड्रेस, हा चेक करा, बंद आहे का? हा, अहरोनाचे जे वस्त्र होते त्यांनी स्वतः शिवलेले नाहीत. ते वस्त्र कोणी डिझाईन सांगितली? हा, वस्त्राची डिझाईन कोणी सांगितली? परमेश्वराने. तुमचं जीवन कसं असेल हे तुम्ही ठरवायचं नाही, कारण प्रत्येक जण आपल्या दृष्टीने शहाणा असतो. प्रत्येक जण आपल्या दृष्टीने कसा असतो? शहाणा असतो. त्याच्याकडे त्याचं रिझन असतं लपण्याचं. पण जो व्यक्ती देवाच्या वचनाचा ड्रेस घालतो त्या व्यक्तीलाच परमेश्वर चमकवणार. प्रेज द लॉर्ड. कारण जर तुम्हाला प्रभूचं काम करायचंय, आज आत्म्यातली सेवेचं प्रमाण कमी राहिलंय आणि आज भेसळ सेवा जास्त आहे, मिक्सअप सेवा जास्त आहे, फ्रीडमची सेवा जास्त आहे, आणि मग गडबड आहे, आणि म्हणून त्यावेळी त्या व्यक्तीचा यूज परमेश्वर करत नाही. पण जो व्यक्ती फुल्ली प्रभूला परमिट करल का देवा जरी तुझं वचन कापणार आहे, टोचणार आहे, तर परमेश्वर ते वचन मी माझ्यामध्ये पूर्ण होऊ देणार. प्रेज द लॉर्ड. मन असंतुष्ट झालं पाहिजे लगेच ते वचन आल्याबरोबर, कारण प्रभू कुठं गडबड मी करतो, हे कसं काय माझ्याकडून घडतंय, या बाबतीत मला काम केलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस तुम्ही ते काम पूर्ण कराल, तुमची धाव पूर्ण होईल आणि तुम्ही डोंगराकडे पोहोचणार. प्रेज द लॉर्ड. नाही तर बाकी सगळं चांगलं आहे, प्रार्थना चांगली आहे, वचन चांगलं आहे, उपवास पण चालू आहे, सुवार्ता पण चालू आहे, पण असं एक वचन आहे का जे तुम्ही तुमच्यात पूर्ण होऊ देत नाही. तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे ते चेक करावं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, किती लोकांना कळतं? कारण जर तुम्ही सेल्फ कॉन्शियस असेल आध्यात्मिकरित्या, तर लगेच तुम्हाला टच होणार. अरे प्रभू ही गडबड आहे, हे वचन कमी, माझ्यात प्रेयर कमी आहे, माझ्यात फास्टिंग कमी आहे, माझ्यात हे डेडिकेशन कमी आहे. तुम्ही त्या गोष्टींवर काम करणार. प्रेज द लॉर्ड. मग प्लीज बायपास करू नका. काय करू नका? कारण मग कशाला बाहेर आलो आपण? सदोम गमोरातून बाहेर आलो, कशाला आलो? तो म्हणलो मधी थांबण्यासाठी तुला बोलवलेलं नाहीये, तुला तुझी धाव संपवायची आणि तुला डोंगराकडे जायचं. प्रेज द लॉर्ड. जे मिनिस्ट्रीमध्ये, जे ऑलरेडी आता सेवा करतात, जगाची ओढ तुम्हाला ओढणार. देवाच्या सहवासात असून पण तुम्ही मागे जाऊ शकता. आदम देवाच्या फेलोशिपमध्ये होता, प्रत्यक्षात कसा? बाकी इनडायरेक्टली, बाकी आपण सर्व कसे आहोत, पण तो प्रत्यक्षात देवाच्या फेलोशिपमध्ये होता. प्रत्यक्षात फेलोशिप असताही तो ओढल्या गेला. कळतंय? मोठमोठे सेवक येऊन गेले, त्यांनी देवाला प्रत्यक्षात पाहिलंय का? नाही. पण कुणी पाहिलं? आदमानी. प्रत्यक्षात फेलोशिप असताही तो ओढल्या गेला. म्हणून देवाची इच्छा का स्वतःला आपण काय केलं पाहिजे? जपलं पाहिजे. जे विशेषतः सेवेमध्ये पैसा ओढणार, मोठेपण ओढणार, माझी प्रार्थना, माझं वचन, माझी आराधना, माझं असं, माझं सामर्थ्य, हे ओढणार. या गोष्टीपासून स्वतःला काय करावं लागेल? वाचवावं लागेल. नाही तर या गोष्टी तुम्हाला थांबवतील, आणि जर तुम्ही थांबले तर मग तुम्ही डोंगरावर पोहोचू शकणार नाही. म्हणून जे सेवा करतात त्या लोकांनी विशेषतः आपली धाव पूर्ण केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण मेहनत झाली. काय झाली? तुमच्यावर मेहनत झाली, भरपूर तुमच्यावर काम करण्यात आलं, आणि मग तुम्ही मधीच जर क्विट करता तर तेवढी मेहनत जी आहे ना ती बेकार होऊन जाते. एक देवाचे सेवक आहेत, ते सांगतात की पायलट किंवा जे नेव्हीमध्ये मोठमोठे जे याच्यावर जॉबवर असतात, त्यांनी रिजिग्नेशन दिलं तर लगेच घेत नाही. ते म्हणतात तुला जेवढा पगार आहे त्याच्यापेक्षा दिप्पट चौपट खर्च तुझ्या ट्रेनिंगवर झाला,
आणि तू लगेच सोडून जाशील आणि एवढा खर्च केला तो मग वायफट गेला का? त्याचं रेजिग्नेशन ते लगेच घेत नाही. कारण ते म्हणतात का एवढं महागडी सिस्टीम तुम्हाला द्यायची, एवढी मोठी टेक्नॉलॉजी आणायची, ती तुम्हाला शिकवायची आणि तुम्ही शिकणार आणि म्हणणार की बाबा चाललो मी, मला नाही करायचं. कळतंय? हे तरुणांबद्दल होतं. तरुणांबद्दल कोणाबद्दल? ते आवेशी असतात पण मॅच्युरिटी नसल्यामुळे खूप लवकर क्विट करतात. आणि म्हणून दाविदाला प्रभूने काय केलं? लवकर गादीवर बसवलं नाही. कळतंय? दाविदाला प्रभूने टाइम घेतला. बाबा चांगला मॅच्युअर हो. कारण मॅच्युअर म्हणजे युथ जो असतो, यंग जे असतात ते डायनेमिक असतात. पण डायनेमिकचा प्रॉब्लेम एकच असतो का मॅच्युरिटीची कमी असल्यामुळे कधी कधी पटकन मागे जातं. कळतं या ठिकाणी? म्हणून खूप आम्हाला मॅच्युअर्ड व्हावं लागेल. आणि जसं तुम्ही मॅच्युअर्ड व्हा मग देव तुमच्या हातात मोठं काम सोपवणार. प्रत्येकाला देव चेक करणार. प्रत्येकाचं लाईफ प्रभू समोर आहे. जितकं तुम्ही देवामध्ये सिन्सिअर राहणार, फेथफुल राहणार, तुमची टेस्ट तुम्ही मेंटेन ठेवणार, तेवढा लॉट तुम्हाला पुढे पुढे लिफ्ट करत जाणार. पण यूथमध्ये ही गडबड असती का तो खूप लवकर डायव्हर्ट होऊन जातो. कारण जगात त्याचं एज हे एक असं फॅक्टर आहे का त्याला ओढणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्याचं एज असं फॅक्टर आहे की त्याला ओढणाऱ्या अनेक गोष्टी. जसं येशूला रानात नेलं, 4 दिवस काय खाल्लं नाही, साहजिक काय लागल? भूक लागली त्याला. आपण असं नाही म्हणू शकत का नाही तो देव त्याला भूक नाही लागली. भूक लागली, बॉडी आहे तर भूक लागणार. जसं एज आहे त्यानुसार गोष्टी पण आम्हाला काय करणार? ओढणार. पण त्या एजमध्ये जर आपण वाचलो तर मग खूप मोठी धाव धावणार आपण. प्रेज द लॉर्ड. वाचल्या ठिकाणी आपण सेवकाबद्दल 2 तिमोथी अध्याय 4 आणि त्याचं या ठिकाणी आपण रीड करणार आहोत 9 आणि 10 ही 2 वचनं. नाव इथं लिहिलंय कित्येक खाजगी गोष्टी व शेवटला सलाम. नाव या ठिकाणी पौल तिमोथीला काय सांगण्याचा प्रयत्न करतो? पौल एक सिनियर पास्टर आहे आणि तिमोथीच्या खाली शिकलेला दुसरा पास्टर आहे. आणि तिमोथीच्या खाली कोण तयार होत आहेत? शिष्य तयार होत आहेत. आणि त्याला काय सांगितलं? माझ्याजवळ लवकर येण्याचा प्रयत्न कर, कारण देमासाने या आताच्या जगाची आवड धरल्यामुळे तो मला सोडून थेसनिकास गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा रीड करतो. कारण देमसाने या आताची जगाची आवड धरल्यामुळे तो मला सोडून थेसनिकास गेला, क्रेकास व गलगिलियात व तीत दालमियात गेला. वर्णन केले कोण कुठं कुठं गेला. जो हा व्यक्ती कोण? देमसाने. काय नाव आहे त्याचं? तो कुठं गेला? जगाची आवड धरल्यामुळं. कुठली आवड? म्हणजे तो कोणाच्या फेलोशिप मध्ये होता? पण त्याला पुन्हा जगाची ओढ लागली आणि त्यांनी फेलोशिप सोडली आणि पुन्हा कुठं गेला? जगामध्ये. म्हणजे आज हेच गडबड आहे का अनेकदा जे वचन येतं ते आम्ही आमच्यामध्ये काय होऊ देत नाही, फुलफिल होऊ देत नाही, पूर्ण होऊ देत नाही आणि मग आम्ही आमची धाव मध्येच काय करतो? थांबून टाकतो. प्रेज द लॉर्ड. मग प्लीज मध्ये थांबू नका. तर आपला प्रवास हा शेवटपर्यंत त्या डोंगरापर्यंत आपला पूर्ण करायचा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळालं? ओके. नाव थर्ड पॉइंट या ठिकाणी आहे का कुठं जा? डोंगरावर जा. कुठं जा? डोंगरावर. पुन्हा सांगतो का डोंगर जो असतो हा उभा चढ आहे. कसा चढ आहे? पायाला झळ लावणार आहे. 100% झळ लागेल. पण बळ देण्यासाठी कोण आहे? परमेश्वर आहे. तो म्हणतो का जोपर्यंत तू पोहोचत नाही मी आगणी थांबवली, तू तिथं पोहोचावा ही माझी इच्छा आहे. म्हणून देवाची इच्छा आहे का जरी झळ लागणार आहे प्रभूतलं जीवन, पण ही झळ जर आपण खाल्ली तर 20वा डोंगरावर मिळणार आहे. म्हणजे 20वा देवाच्या सानिध्यात मिळणार आहे. म्हणून झळ काय लागती त्यापेक्षा रिवॉर्ड काय मिळणार आहे याच्याकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. जर तुमचं लक्ष रिवॉर्ड कडे गेलं तर झळ तुम्हाला जाणवणार नाही. जर प्रतिफळ मोठं आहे तर तुम्हाला झळ जाणवणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी ती गोष्ट करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जर फायदा मोठा दिसतोय मग आपण म्हणतो काय थोड्याने काय फरक पडतो, तेवढं सहन करू आपण. म्हणजे जर आपण म्हणतो का काय 1500 वाचणार आहेत का, मग काय थोडंफार ऍडजस्ट करू आपण. म्हणजे फायदा पहा, देवाचं सानिध्य मिळणार आहे आणि देवाच्या सानिध्यात जर थोडी झळ खावी लागणार आहे तर ती झळ खाणं काही वाईट नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज मला लक्षात येतंय प्रभूमध्ये झळ लागणार. रोज प्रभू चेक करणार. रोज पाऊल म्हणतो ना स्वतःला मी कुदळतो. म्हणजे रोज तुमच्या मनाला काय करावं लागणार? मारावं लागणार. अनेक गोष्टीची लढावं लागणार. तुम्हाला प्रभुत्व मिळावं लागणार. हे संघर्ष करावं लागणार. कारण याद्वारे तुम्हाला देवाचं फेलोशिप मिळणार. आणि प्रभूची इच्छा आहे का मला फेलोशिप भेसळ लोकांबरोबर करायची नाहीये. मला आता असं राज्य स्थापायचं आहे का ते आता पुन्हा पडता कामा नये.
कारण मी आदमाबरोबर फेलोशिप केली पण तो पडला, म्हणून मला आता अशी व्यक्ती नको आहेत का जे पुन्हा पुन्हा पडणार आहेत. मला असे पाहिजेत का जे आता पारखलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय आदमाला प्रभूंनी पारखलं होतं का? नाही. डायरेक्ट फेलोशिप मिळाली, महत्वच नव्हतं त्याला. आता प्रभू आम्हाला पारखून आम्हाला काय देणार आहे? ती फेलोशिप देणार आहे. म्हणून प्लीज देवाची इच्छा आहे का पळ काढायचा नाही, झळ खायची, पण आपली धाव काय करायची? पूर्ण करायची. कारण देवाची इच्छा आहे का आपल्यातली जी चव आहे ती जर आपण मेंटेन ठेवली तर परमेश्वर या सॉल्टला यूज करणार. प्रेज द लॉर्ड. पण जर सॉल्ट आहे पण टेस्टच नाही तर यूज केला जाईल का? तो यूज केला जाणार नाही. म्हणून जर टेस्ट असेल तर प्रभू यूज करणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला? जर टेस्ट असेल तर प्रभू काय करणार? आम्हाला यूज करणार. पण जर टेस्ट नाहीये तर परमेश्वर आम्हाला यूज करणार नाही. तुमच्या घरातली कामाची जबाबदारी तुम्ही अशाच व्यक्तीला सोपवणार जो काम करतो, जो ऐकतो. ऐकतच नाही तुम्ही सांगणार आहे का? आपण म्हणावं त्याला सांगितलं म्हणजे डोक्याला व्याप आहे, त्यापेक्षा त्याला सांगितलेलं नाहीच बरं. मग देव पण बघतो का रे बाबा याला सांगून पण जर माझ्या डोक्याला व्याप होणार आहे त्याला सांगून करायचं काय. पण जर यांनी आपली टेस्ट मेंटेन ठेवली तर मी माझं काम याच्या हातात सोपवणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज या सर्व स्थितीमध्ये स्वतःला मेंटेन ठेवा, आपली टेस्ट जपून ठेवा, जेणेकरून परमेश्वर आमच्या हातात मोठा कारभार देईल. प्रेज द लॉर्ड. नाही तर काय झालं लोटच्या पत्नीबद्दल वाचल्या ठिकाणी आपण उत्पत्ती अध्याय 19 आणि त्याचं 26 वचन मी तुम्हासाठी रीड करतो. इथं याप्रमाणे लिहिलंय, पण लोटच्या बायकोने त्याच्या मागे राहून पाहिले आणि ती मिठाचा काम झाली. नाव पूर्वी त्यांना सांगितलं होतं का शिक्षा काय होणार आहे? नाही, पूर्वी त्यांना सांगितलेलं नव्हतं. पण त्या मुवमेंटला जास्तीने मागं पाहिलं, ती मिठाचा काय झाली? खांब तयार झाली. ना मी पुन्हा सांगेल का त्याने त्याला साखरीचा खांब का नाही केला, मिठाचाच खांब का केला? त्याच्या मागचं कारण एकच होतं, मीठ म्हणजे काय? फेथफुलनेस. कसे असावे तुम्ही? विश्वासू असावे. पण जर तुम्ही विश्वासू नाही तर तुम्ही काही एक कामाचे नाहीये. आणि म्हणून त्यांनी शिक्षा म्हणून तिला कोणता खांब बनवलं? मिठाचा. जेणेकरून ज्याही वेळेस इस्रायलमध्ये त्याची आठवण केली जाईल तर त्यांना तिच्याकडे पाहून लक्षात ठेवायचं का जर देवाने काही सांगितलं तर ते आम्हाला काय करायचं? ऐकायचं. आणि जर आम्ही ऐकलं नाही तर आम्ही कोणासारखे होणार? लोटाच्या बायकोसारखं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? देवाने प्रमाण दिलं. देवाने काय दिलंय? प्रमाण दिलं का इस्रायल तुम्हाला आठवण असावी का जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर लोटच्या पत्नीसारखं तुम्ही मिठाचा काय होताल? खांब होताल. तुम्ही फेथफुल आहात, तुम्ही सॉल्ट आहात, तुम्ही फेथफुलनेससाठी ओळखले जाता. पण जर तुम्ही अनफेथफुल आहात, अविश्वासू आहात तर लोटच्या पत्नीसारखी तुमची दशा होईल. प्रेज द लॉर्ड. वाचू एक लास्ट वचन, मार्क 9 अध्याय 50 वचन या ठिकाणी आपण वाचू. मी तुम्हासाठी वचन रीड करतो. काय लिहिले? खूप सुंदर आहे. मीठ चांगलं आहे, परंतु मिठाचं मीठपणा गेला तर तुम्ही त्याला कशाने रुचकर कराल? तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या. तुम्ही आपल्यामध्ये काय असू द्या? म्हणजे मीठ असू द्या, म्हणजे त्याची टेस्ट तुमच्यामध्ये मेंटेन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. टेस्ट गेली तर तुम्ही उपयोगाचे नाही, मग तुम्ही झांज. तो काय म्हणतो? तुम्ही काय आहात? वास्ती. पण ती लोकांना संतुष्ट करत नाही, का तुमच्यात जी टेस्ट पाहिजे ती आज टेस्टच नाही राहिली. प्रेज द लॉर्ड. आपल्यातली चव आपण मेंटेन ठेवली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ना हा विषय पण मी घेईल, खूप सुंदर आहे. परंतु या ठिकाणी तो म्हणतो की तुमच्यामध्ये काय असू द्या? मीठ असू द्या. नाहीतर तुम्ही कोणाच्या पत्नीसारखे होताल? लोटच्या पत्नीसारखे. येशूनी पण तिची आठवण काढली. सॉरी लूक 17 अध्याय 32 वचन काढलं सर्वांनी ना. हे जे वचन आहे येशू ख्रिस्त देवाचं राज्य केव्हा येईल हे सांगत होता. कशाबद्दल सांगत होता तो? देवाचं राज्य केव्हा येईल. तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता 17व्या अध्याय. टायटल लिहिलंय, जर पंडित रमाबाई बायबल तुमच्याकडे आहे तिथं टायटल लिहिलंय देवाचं राज्य केव्हा येईल. मग अनेक गोष्टी प्रभू त्यांना सांगत होता, पण शेवटी त्यांना काय सांगितलं? आता वाचूया 32 वचन. लोटच्या बायकोची आठवण करा. फक्त काय सांगितलं? आता इस्रायली लोक समजदार आहेत, कारण त्यांना कळलंय की ती विश्वासू नसल्यामुळं तिचा काय झाला? त्या ठिकाणी खांब झाला. आणि जर तुम्ही विश्वासू नाही राहिले तर तुमची पण दशा अशीच होईल. जसं ती त्या डोंगरावर जाऊ शकली नाही तसं तुम्ही पण ज्यास परमेश्वर येईल त्याच्या राज्यात घेतले जाणार नाही. म्हणून तिची काय ठेवा? कारण ती तिथंच काय झाली? सॉल्ट झाली. म्हणजे तिथंच ती हे झाली, खांब झाली. तसंच देवाची इच्छा नाहीये का तुम्ही इथं राहावं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण कुठे गेले पाहिजे? देवाच्या राज्यामध्ये. म्हणून आपण सर्वांनी
आपल्यातली जी चव आहे ही मेंटेन ठेवण्यासाठी झटलं पाहिजे. ही ॲटोमॅटिक राहत नाही. संघर्ष होणार. आपल्यातली मिस्टेक परमेश्वर आपल्याला दाखवणार आणि त्यावर आपण पटकन काम करायचं, आपली चव मेंटेन ठेवायची आणि प्रभूच्या राज्याची स्वतःची तयारी करायची. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतं आजचं वचन सर्वांना? 3 गोष्टी. कुठं पाहायचं नाही, हां, परत कुठं थांबायचं नाही, मध्ये थांबायचं नाही. म्हणजे वचन अडवायचं, ते वचन आपल्यामध्ये काय होऊ द्यायचं, पूर्ण होऊ द्यायचं आणि शेवटपर्यंत आपली धाव काय करायची, पूर्ण करायची. प्रेज द लॉर्ड.